नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण ग्रामसेवकचा कृषी घटक म्हणजे कृषी मूलतत्वे या विषयापासून आपण सुरुवात करूया. पहिलं म्हणजे कृषीशास्त्र. पीक उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन पद्धती व हवामान. उत्पादन पद्धती व हवामान यांचा एकत्रित अभ्यास करणाऱ्या शास्त्रास कृषीशास्त्र असे म्हणतात. कृषीशास्त्राची ओळख. ॲग्रिकल्चर हा शब्द लॅटिन शब्द ॲगर किंवा ॲग्री म्हणजे जमीन आणि कल्चरा म्हणजे मशागत यापासून तयार झाला आहे. कृषी हा संस्कृत शब्द कृष या धातूपासून बनलेला आहे. कृष याचा अर्थ जमिनीची मशागत करणे असा आहे. मृदा. मृदाची व्याख्या. मृदा हा लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. मृदा म्हणजे खडकांची झीज होऊन तयार झालेला एक नैसर्गिक घटक आहे ज्यामध्ये खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ आढळतात. व्ही डोकोच्यू यांच्या मते मृदा ही खनिजे व सेंद्रिय घटकांनी बनलेला एक नैसर्गिक संचय म्हणजे अ नॅचरल बॉडी असून तिला एक निश्चित उत्पत्ती व स्वरूप असते. मृदाशास्त्राचे जनक फादर ऑफ सॉइल सायन्स व्ही डोकोच्यू यांना म्हटलं जातं. जेनी यांच्या मते मृदाची व्याख्या. मृदा एक निसर्गात आढळणारा एक साठा असून तिची उत्पत्ती जनुक खडकावर हवामान व सजीवांचा एकत्रित परिणाम होत असते. तसेच दीर्घावधी प्रदेशाच्या भूरचनेमार्फत तिचे स्वरूप निश्चित केले जाते. माती अभ्यासाचे दृष्टिकोन. मृदा विद्या, त्याला इंग्लिशमध्ये पेडॉलॉजी असं म्हटलं जातं. मृदा विद्यामध्ये मातीचा अभ्यास, परीक्षण आणि वर्गीकरण करतात कारण ती त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आढळते. यामध्ये मातीला नैसर्गिक माध्यम समजले जाते. भूमिशास्त्र, याला इंग्लिशमध्ये एडोपॉलॉजी असं म्हटलं जातं. भूमिशास्त्रामध्ये मृदेला झाडांच्या वाढीसाठी एक माध्यम समजले जाते. यामध्ये वनस्पती उत्पादनाच्या संबंधात मातीच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. त्याला भूमिशास्त्र किंवा इंग्लिशमध्ये एडोपॉलॉजी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जमिनीचे घटक. आता जमिनीचे घटक किती असतात? जमिनीमध्ये एकूण घटक किती असतात? तर 4 घटक असतात. त्याच्यामध्ये हवा किती टक्के? 25% हवा असते. त्याच्यानंतर पाणी किती? 25% पाणी असतं. सेंद्रिय पदार्थ किती असतं? 5%. खनिज पदार्थ किती असतं? 45%. त्याच्यानंतर जमिनीचे घटक जनरल माहिती. जमीन सुपीक असेल तर जमिनीची उत्पादन क्षमता चांगली असते. जमीन जर सुपीक असेल तर त्याची उत्पादन क्षमता चांगली असते आणि सुपीक जमिनीत पिके चांगली येतात. जमिनीतील घटकावर जमिनीची उत्पादन क्षमता अवलंबून असते. म्हणजे हे त्यांचे 4 घटक, त्यांच्यावर काय? त्याची उत्पादन क्षमता म्हणजे कशाची? जमिनीची उत्पादन क्षमता त्याच्या 4 घटकावर अवलंबून असते. जमिनीच्या प्रतीनुसार आणि हवामानानुसार घटकांचे प्रमाण बदलते. ते कसे बदलते ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जमिनीचा जवळजवळ निम्मा भाग म्हणजे 50% घनस्थितीत असतो आणि त्यापैकी 45% खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो आणि राहिलेला सुमारे 5% भाग सेंद्रिय पदार्थांचा असतो. जमिनीमधील
कणामध्ये जी पोकळी राहते त्यामध्ये सर्वसाधारण 25% पाणी व 25% हवा असते. तथापि हे प्रमाण कायम नसते. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत त्यांच्या प्रमाणात फरक पडतो. जमिनीच्या घटकात खनिजे पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 25% पाणी आणि 25% हवा हे काय, हे सर्वसाधारण काय त्यांचं प्रमाण दिलेले आहे. पण हे प्रमाण कायम नसतं. हे प्रमाण कायम नसतं. उदाहरणार्थ तुम्हाला चांगलं व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगतोय. आता ही समजा माती आहे. या मातीमध्ये किती टक्के हवा असेल? या मातीमध्ये जवळजवळ 30च्या वरतून हवा असेल. पाण्याचं प्रमाण थोडंफार 20-10% पाण्याचं प्रमाण असेल. उदाहरणार्थ ह्या मातीमध्ये पाऊस पडला तर काय बदलतंय. ह्या जमिनीमध्ये पाऊस पडला तर हवाचं प्रमाण काय बदलेल. म्हणजे ज्यावेळेस पाऊस खूप पडला तर हवाचं प्रमाण 0% होऊ शकतंय आणि पाण्याचं प्रमाण किती होऊ शकतंय? पाण्याचं प्रमाण 50% होऊ शकतं. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस काय पाण्याचं प्रमाण 50% होतं आणि ज्यावेळेस बिलकुल उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये काय पाण्याचं प्रमाण डायरेक्ट 0% असते किंवा काही ठिकाणी जमिनीच्या 8 ठिकाणी काय 10% असू शकतं. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की काय पाण्याचं प्रमाण आणि हवाचं प्रमाण हे बदलत असतं. त्याचप्रमाणे काय हे सेंद्रिय पदार्थ आणि खनिज पदार्थ यांचे सुद्धा प्रमाण काय बदलत असतं.